नमस्कार विद्यार्थी मित्र, स्वागत आहे तुमचं युट्यूब चॅनल मध्ये. खास करून नवीन मुली येत असतात, त्यांना माहित नसतं पोलीस भरतीला ग्राउंड कसं आहे, किती मार्काचं आहे, पेपर कसा आहे, त्याला किती विषय असतात, हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहेत. आता सर्वप्रथम जी मुलींना जी उंची असतात, जे महिलांना 155 सेंटीमीटर असते. त्याच्यानंतर ज्या एसटी कॅटेगरीच्या मुली आहेत त्यांना 150 सेंटीमीटर असतात. म्हणजे जे एसटी कॅटेगरीच्या मुली आहेत, त्यांना 5 सेंटीमीटर इथे सवलत असते हाईट मध्ये. त्याच्यानंतर जे ग्राउंड असतं मुलींसाठी ते 50 मार्काचं ग्राउंड असतं. त्याच्यानंतर लेखी परीक्षा असते ती 100 गुणांची असतात. आणि अशी पोलीस भरती एकूण मिळून 150 गुणांची असते. आता ग्राउंडला कोणकोणते इव्हेंट आहे? 800 मीटर आहे, त्याच्यानंतर 100 मीटर आहे, त्याच्यानंतर गोळाफेक आहे. आता 800 मीटरला गुण किती? 20 गुण आहे. 100 मीटरला किती आहे? 15 गुण. गोळ्याला किती आहे? 15 गुण. असे मिळून टोटल तुम्हाला 50 मार्क आहे. आता त्या 50 मार्कापैकी तुम्हाला 50% गुण हे ग्राउंडला घेणं अनिवार्य आहे, नाही तर तुम्ही ग्राउंडला क्वालिफाय होत नाही. आता 50% गुण म्हणजे किती? तर 25 मार्क. 50 पैकी तुम्हाला 25 मार्क घेणं अनिवार्य आहे. आता जे ग्राउंड आहे त्याला इव्हेंट कोणकोणते ते बघूया. आता ग्राउंडला इव्हेंट कोणते? पहिले 800 मीटर आहे 20, त्याच्यानंतर 100 मीटर आहे 15 मार्काचं, गोळाफेक आहे 15 मार्काची, अशी म्हणून तुमचे 50 मार्क आहे. आता बघूया 800 मीटरला टायमिंग किती असतं. आता जर तुम्हाला 800 मीटर जर समजा तुम्हाला आउट ऑफ मध्ये मारायचंय तर तुम्हाला 2 मिनिटं 50 सेकंदाच्या आत तुम्हाला 800 मीटर मारणं गरजेचं आहे. तेव्हा तुम्हाला 20 पैकी 20 गुण भेटतात. त्याच्यानंतर तुमचा जर टाइमिंग समजा 2 मिनिटं 50 सेकंद तर ते 3 मिनिटं 10 सेकंदाच्या जर आत जर तुम्ही आहे तर तुम्हाला 3 मिनिटं 10 सेकंद तर ते 3 मिनिटं 30 सेकंद या दरम्यान जर तुम्ही झाला तर तुम्हाला 16 गुण भेटतात. म्हणजे असंच तुमचं टायमिंग कमी कमी समजा वाढत जर चालला तर तुमचा 2 कटिंग होत चालते. म्हणजे असं याच्यानंतर होईल 14 होईल, नंतर 12 होईल, अशी कमी कमी होत चालते. त्याच्यानंतर नेक्स्ट इव्हेंट आहे दुसरा 2 नंबरचा इव्हेंट आपला 100 मीटर. आता 100 मीटरला एकूण गुण किती? 15 गुण. जर तुम्हाला 15 जर गुण जर आउट ऑफ घ्यायचे असेल तर तुम्हाला 14 सेकंदात हे 100 मीटर मारणं अनिवार्य आहे. जर तुम्ही 14 सेकंदात जर तुम्ही जर मारलं आउट ऑफ तर तुम्हाला 15 मग गुण सहज भेटतात. त्यानंतर जर तुमचा टाइम 15 सेकंद 14 सेकंद ते 15 सेकंदाच्या दरम्यान जर तुमचा आला, मायक्रो सेकंद जरी आला तरी तुम्हाला 12 गुण भेटतात. त्याच्यानंतर 15 सेकंद ते 16 सेकंदाच्या दरम्यान जर तुमचा टाइम झाला तर तुम्हाला 10 गुण भेटतात. म्हणजे असे 2 मार्क कमी होत जातात. तर हे आहे 100 मीटर. त्याच्यानंतर आपण बघू तिसरा इव्हेंट जे आपला गोळाफेक. आता गोळाफेकला गुण किती? 15 गुण. आता गोळाफेकचं जे वजन असतं महिलांसाठी ते असतं 4 किलो. आता आता जो गोळाफेक आहे तो तुम्हाला 15 गुण केव्हा भेटेल आउट ऑफ? जेव्हा तुम्ही 6 मीटर पेक्षा जास्त पुढे फेकाल त्यावेळेस. आणि जर तुमचा गोळा 5.50 मीटर ते 5.99 मीटरच्या जर तुमचा गोळा आत पडला तर तुम्हाला भेटेल 12 गुण. त्याच्यानंतर तुमचा गोळा 5 मीटर ते 5.49 मीटरच्या दरम्यान जर तुम्हाला पडला तर तुम्हाला भेटेल 9 गुण. म्हणजे जी कटिंग असते ती गोळ्याची ती 3 ना होत असते नेहमी, हे लक्षात ठेवायचं. आणि या गोळाफेकला तुम्हाला 3 चान्स दिलेले असतात. ज्या 3 चान्स समजा तुमचा गोळा समजा पहिले 6 मीटर पेक्षा जास्त पडला होता तर तुम्हाला नंतरचे चान्स दिले जात नाही, कारण तुम्हाला तिथे 15 मार्क ऑलरेडी भेटून जातात. तो तुमचा गोळा समजा 6 मीटरच्या समजा जर आत पडला, त्याच्यानंतर दुसरा गोळा 5.5 मीटर पडला, तिसरा गोळा समजा 5 मीटर पडला, तर यापैकी तुमचा कोणता जो मानला जातोय जो तुम्हाला जास्त जाईल तुमचा तो, म्हणजे जास्त मार्काचा जाईल तो. आणि जर तुमचा गोळा जर फाऊल झाला तर जो गोळा फाऊल झाला त्याचे मार्क तुम्हाला भेटणार नाही किंवा दिले जाणार नाही. ते 3 चान्स त्यासाठी दिले जातात. त्याच्यानंतर जे लेखी परीक्षा असते ती 100 गुणाची असतात. तर ते 100 गुणाची परीक्षा असतात. त्यापैकी त्यामध्ये 4 सब्जेक्ट असतात. एक मराठी व्याकरण, एक बुद्धिमत्ता, एक गणित, एक जीके, असे मिळून 4 सब्जेक्ट असतात. त्या 4 सब्जेक्ट मिळून हे 100 मार्क होत असतात. आणि मराठी व्याकरण 25 गुणाला असतं, बुद्धिमत्ता 25 गुण, गणित 25 गुण आणि जीके 25 गुण, असे मिळून तुमचे टोटल 100 मार्काची हे असतात. आणि पहिलं काय असतं? ग्राउंड असतं. आता तुमचं ग्राउंड झालंय तर तुम्हाला आता प्रश्न पडला असेल आता लेखी परीक्षेसाठी पात्र कोणाला करतात? आता लेखी परीक्षेसाठी पात्र कोणाला करतात?
समजा तुमच्या जागा आहे, समजा 10 जागा आहे, तर तुमचे ग्राउंड जर झालं त्याच्यानंतर लेखी परीक्षा असते. एकाच 10 प्रमाणात लेखी परीक्षेची पात्र करत असतात. म्हणजे एका 10 मध्ये तुम्हाला त्यापैकी येणं लागेल, तेव्हा तुम्ही लेखी परीक्षेला पात्र असतात. समजा उदाहरणार्थ 100 जागा आहे, तर एका 10 प्रमाणात म्हणजे तुम्हाला 1000 उमेदवारांना तिथे संधी दिली जाते पेपरसाठी. अशी म्हणून पोलीस भरती असतात. अशी म्हणून तुमचे 150 गुणांचे असतात. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा.